आणि ते म्हणले तू अजूनही बसलेलं तू सांग आम्हाला करायचं काय, तू जर आज बसायला तयार असशील तर आम्ही बसू. तर मी म्हणलं मला नाही माहिती काय करायचं आहे, पण मला तरी असं वाटतंय की मी इथून उठणार नाही आहे. तुम्हाला आता मी फेल झालो आहे. मी त्यांना ऑनेस्टली अपोलोजाईज केलं, म्हणलं मला माफ करा, मी फेल झालो आहे. पण त्या लोकांनी सर ते बसून राहिले आणि ते 25चे मग 200 झाले. मग ते 200 लोक मला म्हणले की तू फक्त एक आवाज दे, आम्ही 1 महिना बसलोय तुझ्यासोबत, आम्ही अजून 1 महिना बसायला तयार राहू. तर जिथं फुटपाथवर मी 20 जुलैच्या रात्री एकटा बसून रडत होतो आणि मला असं वाटलं सगळं संपलं, तेव्हा हेच 18-19 वर्षाचे तरुण होते जे म्हणले दादा तू फक्त सांग करायचं काय, तू जर इथं बसायला तयार असशील तर आम्ही बसू. आणि मग जेव्हा हे 25-30 लोक 150-200 लोक झाली, तेव्हा मी म्हटलं आता जर पोलिसला मला इथून उठवायचं असेल तर मला अरेस्ट करावं लागेल, मी जंतर मंतर सोडणार नाही. आणि त्यानंतर एक चमत्कारच झाला, बॅरिकेड्सच्या बाहेरून नारेबाजी सुरू झाली मुलामुलींची, लोकांची, की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आणि ते बॅरिकेड्स माझ्यापेक्षा मला वाटतं 300-400 मीटरवर दूर असतील ते. तर मला खूप हळूहळू आवाज येत होता. मग मला असं वाटलं लोक आहेत, लोक सोडून नाही गेली आपल्याला, लोक आहेत. कारण की मला असं वाटलं होतं मी फेल झालो म्हणून लोक सोडून गेलीत, पण ती लोकं होती बॅरिकेडच्या बाहेर होती थांबलेली. आणि त्या लोकांना जसंच कळलं मी परत स्टेजकडे चाललो आहे आणि मी जंतर मंतर सोडत नाही आहे, ती सगळी लोकं आत आली. रात्री 10:30 10 मिनिटाच्या आत जंतर मंतर पूर्ण भरलं. लाईट नव्हती, पाऊस पडत होता, त्यांना माहिती नव्हतं अभिजित कुठे, पण त्यांना फक्त एवढं कळलं होतं की मी तिथंच थांबलेलो आहे, मी जंतर मंतर सोडलं नाही. ती सगळी लोकं आली आणि 10 मिनिटाच्या आत आमचं आंदोलन पूर्ण बदललं. आणि 20 जुलैला जे झालं तो एक चमत्कार होता. दॅट वॉज द बिगेस्ट टर्निंग पॉईंट इन दिस मूव्हमेंट. 21 जुलैला सकाळी मला असं वाटत होतं आता क्राऊड येईल की नाही. जेवढी क्राऊड मागच्या 1 महिन्यातली आली तेवढी क्राऊड 21 जुलैला आली आणि पूर्ण जंतर मंतरपासून 1.5-2 किलोमीटरपर्यंत लोकं होती. तर आय सल्यूट ईच अँड एव्हरी वन, जे मुलं मुली होत्या सगळ्या, जिथं माझी होप तुटली होती, जिथं मलाही वाटलं हे आंदोलन फेल झालं आहे, जिथं माझी होप सोडून दिलं होतं मी की झालं संपलं आता, ते 10-20 मुलं मुली माझ्या बाजूला येऊन बसल्या आणि म्हणले तू फक्त सांग बसायचं असेल तर आम्ही बसायला तयार आहे. त्यांनी ते आंदोलन तिथून रिवाईव्ह केलं. तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला ती होप मिळालेली आहे, तुमच्या पाठी जेनझी आहे, आणि तुम्ही मगाशी सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालात की प्रेशर ग्रुप म्हणून तुम्ही काम करणार आहात. पण एवढं मोठं काम करताना कोणत्याही संघटनेला एक संस्थात्मक रूप असल्याशिवाय ते शक्य नाही आहे. तर ते संस्थात्मक रूप काय असणार आहे कोकराझ जनता पार्टीचं? कारण कोकराझ जनता पार्टी आता ऑनलाईन तर खूप व्यापलेली आहे वगैरे, कारण कोणातरी नेतृत्व करावं लागेल, काहीतरी त्याचं संघटनात्मक स्वरूप असेल, ते कसं असेल? नाही सर, आम्ही तेच आता फिगर आउट करतोय. आम्ही एक आमची कोर कमिटी बनवणार आहे, आमचे स्पोक्सपर्सन्स तर आहेच, पण आम्ही आमची एक कोर टीम बनवणार आहे. आम्हाला जे मॅनेजमेंट प्रोटेस्ट मॅनेज करण्यात हेल्प केली असे आमच्याकडे 250 ते 300 व्हॉलेंटियर्स आहे, फुल टाईम व्हॉलेंटियर्स, ॲक्टिव्ह व्हॉलेंटियर्स. तर त्यांना घेऊन आम्ही एक आमची टीम बनवणार आहे आणि त्यानंतर आम्ही स्टेट लेवलवरही टीम्स फॉर्म करू, डिस्ट्रिक्ट लेवलवरही करू, तालुका लेवलवरही करू. हे आता एक थोड्या काही दिवसात होऊन जाईल सर. हे झालं संस्थेचं स्वरूप. आणि प्रेशर ग्रुप म्हणून, प्रेशर म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही आंदोलनच करून गव्हर्नमेंटला काय म्हणतात, जे काम गव्हर्नमेंटने करणं अपेक्षित आहे ते करण्याकरता तुम्ही प्रत्येक वेळी आंदोलन हेच हत्यार वापरणार आहात की अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने करणार आहात? सगळे जे ऑप्शन्स असतील सर आम्ही ते सगळे करू. इफ दे आर रेडी टू हॅव अ डायलॉग वी विल हॅव अ डायलॉग. आणि 27 वर्षाची मुलं चांगले नेगोशिएट करू शकतात हे तर आपण पाहूनच घेतलेले. तू एकच ह्याला जोडून प्रश्न आहे की आतापर्यंत तू जे काय गव्हर्नमेंटच्या कामकाजाचं काय ॲनालिसिस केलं, त्यामुळे तुला असं वाटतं का ते सत्ता बदल करण्याची वेळ आली आहे? सर मला काय वाटतं ते इम्पॉर्टंट नाही आहे. मला असं वाटतं गव्हर्नमेंट जेनझीचा प्रतिनिधी म्हणून किंवा कोकराझ जनता पार्टीचा संस्थापक म्हणून आम्ही तुझ्याकडे बघतो किंवा सगळी जेनझी बघते आहे. तर आता जे काय कामकाज सुरू आहे, कारण जे काय सध्या देशामध्ये चालू आहे, तुम्ही एक्सप्लेन केलं की हिंदू मुस्लिम चालू आहे, कब्रस्तान वर्सेस स्मशान चालू आहे, हे सगळं बघता आणि जे मूळ मुद्दे बाजूला राहिलेले आहे हे पाहता आता ही सत्ता बदलाची वेळ आलेली आहे? सर आमचं जे एम आहे ते आहे की सत्ता जरी बदलली तरी जी अकाउंटेबिलिटी आहे ती राहिली पाहिजे. कारण की आज हे लोक 12 वर्ष झाले सत्तेत आहे, त्यामुळे यांना वाटते कुठं ना कुठं की आम्ही खूप मोठे, आम्हाला कोण प्रश्न विचारू शकतो. उद्या दुसरी कोणती पार्टी येईल ती 12 वर्ष पॉवरमध्ये राहिल्यावर तेच होईल. मला वाटतं अण्णा आंदोलन यामुळे झालं असेल, कारण की एक पार्टी जेव्हा खूप वेळेसाठी पॉवरमध्ये राहते ना, त्यांना असं वाटतं आता त्यांना कोणी सरकवू नाही शकत. आणि जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की आता आम्हाला कोणी हलवू नाही शकत, तेव्हाच ते तिथं चुकतात. आणि मला वाटतं ही सरकारी तिथंच चुकली 20 जुलैला. पण याच्यासाठी आता या पुढच्या काळामध्ये असेही आरोप होत आहेत की या आंदोलनामध्ये राजकीय पक्ष घुसले. तर राजकीय पक्षांना बरोबर घेण्याबद्दल म्हणजे
कालचे सत्ताधारी आज विरोधातले आहेत, आजचे विरोधातले उद्या सत्ताधारी बनतील. या राजकीय पक्षांबद्दल तुझी काय भूमिका आहे? राजकीय मदत घ्यावी, घेऊ नये, हे पक्ष आपल्याला स्वीकार्य आहेत, यांच्यापासून आपण लांब राहणार आहोत, काय भूमिका आहे? नाही, आम्ही ते JP नड्डांना पण आमंत्रण दिलं होतं, BJPच्या नेत्यांनाही आमंत्रण दिलं होतं की तुम्ही जंतर मंतरवर या. आम्ही जसं बाकी पण सगळ्या म्हणजे काय तुम्ही आमच्याबरोबर आंदोलनात बसा? जसं आम्ही सगळ्या ऑपोजिशनच्या लिडर्सला लेटर लिहिलं होतं तसं आम्ही BJP वाल्यांना लिहिलं होतं. नितीन नवीनला मी स्वतः लेटर पाठवलेलं होतं की आमच्या या डिमांड्स आहे, आम्हाला वाटतंय की या डिमांड्स पूर्ण झाल्या पाहिजे. तुम्ही जर याला समर्थन करता तर तुम्ही जंतर मंतरला या. फक्त आमच्या रिक्वायरमेंट्स हे आहे की तुम्ही कुठेही आपल्या पार्टीचा झेंडा नाही आणला पाहिजे, तुम्ही कुठेही आपल्या पक्षाबद्दल नाही बोलले पाहिजे, तुम्ही जे आमचे मुद्दे आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते सांगण्यासाठी यावं आणि स्टुडंट्सच्याच मुद्द्यांवर बोलावं, स्वतःचं राजकारण करू नये. आम्ही ते केलेलं. आम्ही कुठेही पॉलिटिकल सपोर्ट आज घेतला नाही, बट दे आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल. सो आम्हाला फक्त माहिती करायचं होतं की जे जनप्रतिनिधी आहेत ते कुठं स्टँड करता या मुद्द्यावर. पण मग आता झालंय काय? म्हणजे CJPला विरोधी पक्षांचा फायदा झालाय का विरोधी पक्षांना CJPचा फायदा झालाय? मला वाटते की देशाला फायदा झाला आहे CJPमुळे, देशाच्या शिक्षण व्यवस्थेला फायदा झालेला आहे आणि सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे जेनझीलना. ज्यांना डिसमिस करण्यात येत होतं, ज्यांना हिनवण्यात येत होतं, त्यांनी दाखवून दिलेलं आहे की जस्ट बिकॉज त्यांचा एक वे ऑफ कम्युनिकेशन वेगळा आहे, ते थोडे आउटस्पोकन आहे. आईवडील असो घरात किंवा शाळेत ऑथॉरिटीज असो, प्रिन्सिपल असो, ते आउटस्पोकन आहे आणि आउटस्पोकन असणं चांगलं गरजेचं आहे. एका डेमोक्रेसीमध्ये आउटस्पोकन समाज असला पाहिजे. या आंदोलनाचं एक सगळ्यात वेगळे